आणि आज ही कुमारिका म्हणजे श्रुती वाळके वाळवणा यांनी आज 6 सेकंद 46 पॉइंट मध्ये अंतर कापून या ठिकाणी त्यांना गौरवित करण्यात येत आहे. शंकरपट म्हणजे त्यावर अधिराज्य आहे पुरुषाचं, पण त्या पुरुषी अहंकाराला शेत पोचणारी जर म्हटलं तर ते आहे वाढोणा येथील श्रुती ताई आणि तालुका आहे धामणगाव. स्वागत आहे आमच्या सेवा तिची मोठी बहीण आहे, ते सुद्धा बैलाची मालक आहे. आणि अशा काकाला सुद्धा मी प्रणाम करतो की ज्यांनी मुलीनी इच्छा बाळगली पाहिजे की बा स्कूटी पाहिजे, बुलेट पाहिजे, पण मोठ्या ताईने त्यांना बैल घेऊन मागितला आणि तो बैल कपटात गेल्या 2 वर्षात एवढा धुमाकाळ त्याने वाजवला. कुठलंही बक्षीस जर त्या बैलाने पटकवलं नाही असा कोणताच पट नव्हता. त्या बैलाचं नाव होतं लकी. आणि या मुलीला बैल घेऊन देणारे हे काका, खरंच असे पितृतुल्य काका भेटणं या जगात फार मुश्किल आहेत. पण त्याही पुढे जाऊन अजून तिच्या बहिणीने एक पाऊल सुरुवातीने टाकलं, ते म्हणजे बैल हाकण्याचं काम. जिथे पुरुष हे बैल हाकताना त्यांना जोश येत असतो, त्यापेक्षा जोश आपण या श्रुतीताईचा पाहिला. नमस्कार ताई. नमस्कार. आपण सध्या कोणत्या वर्गात शिकता? मी 12वी मध्ये शिकत होती, माझे पेपर झाले आता. मोठ्या बहिणीला बैल घेऊन मागितला आणि बैल घेऊन मागितल्यानंतर त्या लकीवर तू धूर हाकायला लागली. असं हे तुझ्या मनात कधी निर्माण झालं की आपणही धूर हाकायला पाहिजे म्हणून? आमच्या गावाजवळ तळेगाव आहे, तळेगाव मध्ये मुलींचा पट असतो. मग मी तिथे हाकलून पाहिले तर मला हाकलता आले, म्हणून मला आवडते. जशी तुझ्या मोठ्या बहिणीने त्यांनी परमिशन दिली, पटात बैल घेऊन दिला लकी, तशी तू त्यांच्या मागे लागली काय? हो, लागली होती. मग त्यांनी घेऊन दिले खूप सारे. म्हणजे थोडक्यात असं म्हणाल की पाहिजे आपण की बा आपल्या मोठ्या बहिणीला बैल दिला, आपण आपल्याला डबल बैल घेऊन देतील नाही. एकाच क्षेत्रात 2-2 ध्रुव तयार होतील, म्हणून तू दुसरा पर्याय काढला. ती जुळी हाकलत नाही म्हणून तू जुळी हाकलायला लागली, म्हणजे तिचा द्वेष म्हणून? हो. म्हणजे तिचा तू द्वेष करत होती की आपल्या बहिणीला प्रसिद्धी मिळाली आणि आपल्यालाही ती प्रसिद्धी मिळायला पाहिजे. हो, आज ही प्रसिद्धी तुला मिळाल्यानंतर तुला कसं वाटतंय? मला खूप चांगलं वाटते बैल हाकलतानी. मला आवडते बैल हाकलतानी. बैल हाकलतानी खूप आनंद होते आणि भीती नाही वाटत. पहिल्या वर्षी आणि पहिली जोडी ही तू कुठल्या पटात हाकलली? तळेगाव दशाचा. कुस्ती क्षेत्रात जशा गीता फोगट यांचं नाव आहे, तसंच श्रुतिकाताई याचं सुद्धा या शंकरपटात नाव आहे. तू शाळेत असताना, जेव्हा तू शाळेत जातो, बाकीची मुली त्या शाळेत असतात, पण त्या तुझ्याकडे पाहण्याचा त्या शाळेतल्या वर्गमित्रांचा किंवा शिक्षकांचा दृष्टिकोन कसा? ते मला बैल हाकलणारे असे म्हणूनच ओळखते. बाकीच्या मुलींपेक्षा तुला तुझे शिक्षक वागणूक वेगळी देत असतात का तेच ट्रीटमेंट देतात? वेगळी देत असते. काय वाटते वेगळी वागणूक देताना? माझ्याशी खूप चांगले बोलते आणि मला बैलाविषयी विचारत असते, म्हणजे कोणत्या पटात नंबर आला बा हे विचारत असते, नाही कुठे कुठे गेली हे पण विचार. तुझ्या इथल्या मुली असं त्यांचं मत प्रगट करत नाहीत का की बा आम्हालाही धुरकरी बनायचं आहे पण आमच्या घरून विरोध होतो म्हणून? हो हो, त्यांना भीती वाटते आणि त्यांच्या घरचे पण हाकलू नाही देत. जेव्हा तू तुझ्या सोयऱ्यांच्या लग्नामध्ये जातो किंवा कार्यप्रसंगात जातो, तेव्हा तुम्ही दोघी बहिणींची वेळ ओळख हे वेगळ्या प्रकारात तुम्हाला ओळखत नाही का? हो, सोयरे काय म्हणतात? मग ते तुम्ही बैल हाकलता का हे विचारते आणि कोणते कोणते बैल हाकलता, कोणत्या पटात दिली होती हे विचारते. तशा महिला सोबत सोबत बसल्या तर हे विचारतात तुला भाकर येते काय, तुझे पर्सेंटेज किती पडले, तू पास झाली काय, पण तुला विचारताना असं वाटत नाही का तुला की वेगळ्या प्रकारचे विचारतात? हो, ते हे जे पर्सेंटेज हे वगैरे विचारत नाही, ते मला बैलांचंच विचारत असते. बरं, ही प्रेरणा कोणापासून घेतली तू? मी माझे बाबा आणि काका यांनीच मला म्हणजे पटाच्या याच्यावर लावलं. तुला वाटत नाही का की तुझे बाबा आणि काका हे बाकीच्या काकां वडिलापेक्षा वेगळे आहेत म्हणून? हो, आहे वेगळी. तो जो विश्वास तुमच्यावर त्यांनी टाकला, त्या विश्वासाला तडा आपल्याकडून गेली नाही पाहिजे, ही ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो. येणाऱ्या काळात असं कोणतं ध्येय आहे की आपल्याला ते दृष्टिक्षेपाचं की मला हे बनायचं आहे? मला पोलीस बनायचं आहे. मग आता हे धुरकरी सोडून द्यायचं आहे? पोलीस
पोलीस बनल्यावर पण म्हणजे बैल हाकलणार. शिक्षणाचं काय मग? शिक्षण पण करणार. कोणती श्रेणी? A+. हा. मग A+ असल्यानंतर इंजिनियरचं ध्येय किंवा डॉक्टरचं ध्येय समोर न ठेवता पोलीसचं ध्येय आपण का ठेवलं? मला पोलीस आवडते. पोलीस आवडते. म्हणजे तुमच्या मनात एकच भावना आहे की जे पुरुषी प्रधान पट असो की पोलीस मध्ये आपलं कमांड राहिली पाहिजे असं म्हणण्यास काही हरकत नाही. हो. ह्या होत्या सुतिकाताई. थोडस बोलताना त्या कमी बोलतात. हो नाही, आपल्याला मुलाखत घेताना एक प्रश्न विचारल्यानंतर लांब बोलणारी महिला पाहिजे, पण हे थोडशा संकुचित शब्द टाकून पहिलीच मुलाखत आहे. येणाऱ्या काळात दुसरी जेव्हा आपण मुलाखत घेतो नक्कीच ताई बोलतील असं म्हणण्यास काही हरकत नाही. गन्ना खपांना युट्यूब चॅनल प्रस्तुत करता सगळे कॅमेरामॅन जगदीश बर्डे सर. धन्यवाद.